मी अनंत रमाकांत नाईक, राहणार पुणे चिंचवड. मी पद्मावती यात्रा जवळजवळ 9 ट्रिप केल्या. पहिल्या ट्रिपलाच मला जरा यांच्याबद्दल, गुजरात ट्रिप केली मी पहिली. मला बरं वाटलं, जेवण खाण पिण बाकीच्या सगळ्या दृष्टीने मला, आणि महाराज साथ देत होते, सगळं सांभाळून नेत होते. असं करत करत मी दुसरी ट्रिप केली. मग केदारनाथ, बद्रीनाथ, अशा माझ्या जवळजवळ 7-8 ट्रिप झाल्या. 8-9वी ट्रिप आता ही. सगळ्या करत गेलो मी. जगन्नाथपुरी, कलकत्ता, त्याच्यानंतर नेपाळ झाली, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या ट्रिप भरपूर केल्या त्याच्या आता लक्षात येत नाही. आता ह्याच्यात आसाम झाली, आज नेपाळ, आसाम, आणि आता पुढच्या महिन्यात परत जायचं ठरवलंय, पुढच्या मार्चमध्ये कुलू मनाली. तर मला यांची सुधारणाही दिसते भरपूर, जेवण खाण बाकीच्या बाबतीत. जेवण खाण तर सुंदरच असते, काय प्रश्न नाही. मला कशाचाच कधी त्रास झाला नाही आजपर्यंत. मी एवढ्या वेळा जाऊन आलो, जेवण खाण तर एकदम आवडते मला. मी आता 75 वर्षाचा आहे वास्तविक. ते जेवण खाण चांगलं असते, त्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही. नाही तर तेलकट बिलकट असले की थोडाफार त्रास होतो ना, त्यामुळे मला तोही त्रास झाला नाही. आणि काय मला काय पाहिजे ते सांगत होतो, ते देत होते. तर तसं तिखट करू नका, म्हणजे सुधारणा करत गेले आजपर्यंत. ते चांगले गुण आम्हाला आवडले. आणि महाराज सुद्धा सांभाळून आम्हाला नेतात ना सगळीकडे. कुठं जायचं म्हटलं तर रिझर्वेशन करतात, घेऊन जातात. कॅन्सलेशन असलं तर कॅन्सलेशन करून देतात, सगळं करतात. कोऑपरेशन बरं देतात. एवढ्या लोकांना घेऊन जातात सांभाळून. तर सिनियर लोकांनी तर यावंच या ट्रिपला, पण ज्युनियर लोकही सुद्धा यायला काहीच हरकत नाही. नवीन लग्न झालेल्या सुद्धा जोडप्याने यायला काही हरकत नाही. हनीमून ट्रिप म्हणून सगळं तुम्हाला ऍडजस्ट करून देतात बरोबर. त्या दृष्टीने सगळ्यांनी विचार करावा. आणि मला तर ह्यांच्या बाबतीत फार म्हणजे चांगले अनुभव आले सगळे. एकट्याने काय फिरायला, ह्यांच्याबरोबर तुम्ही जर फिट असाल तर बिलकुल यांच्यावर जायला काहीच हरकत नाही. 10-10 दिवस प्रवास करायला काहीच हरकत नाही. 9, 10, 12 दिवस हे सगळं व्यवस्थित घेऊन जातात, जबाबदारीने सगळं व्यवस्थित करतात. तुम्हाला नेऊन पोचवतात घरी व्यवस्थित, तिकीट काढून रेल्वेतनं घेऊन जाऊन. त्यामुळे काय प्रॉब्लेम असा येत नाही सहसा. सिनियर लोकांनी पण जावं, तुम्ही फिट आहे तोपर्यंत फिरून घ्यावं. यांच्याबरोबर तर नक्कीच घ्या, फिरायला काहीच हरकत नाही. काळजी घेतात टूर. काळजी बिळजी सगळं व्यवस्थित घेतात. रोजच्या रोज लक्ष असते तब्येतीकडे, याच्याकडे. बरं आहे सगळं. तुम्ही सिनियर लोकांनी तर फिरायला काहीच हरकत नाही. थँक्यू, आभारी आहे. चला.